सध्या राज्यभरात गेल्या 2 दिवसांपासून ई पॉश मशीन सर्व्हर डाऊन असल्यानं रेशनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अशातच रायगड जिल्ह्यात देखील या प्रकारचा सर्व्हर प्रॉब्लेम असल्यानं सातत्यानं होत असलेल्या या गोष्टीचा मोठा मनस्ताप रेशनिंग दुकानदारांसह ग्राहकांना करावा लागतोय. रायगड जिल्ह्यात 1625 रेशनिंगची दुकानं आहेत. अशातच दरी डोंगरातील वाड्या वस्तीवरील रेशन लाभधारक वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक यांचं अंगठ्याचे ठसे मशीनवर उठत नसल्यानं त्या रेशनधारकांना या धान्यापासून वंचित राहावं लागतंय. त्याचबरोबर तो धान्य दुसऱ्या महिन्यात मिळत नसल्यानं हातचा घास हिरावून घेतल्यासारखे प्रकार या कारणांमुळे झालेले दिसत आहेत. अशातच ई पॉश मशीनच्या सर्व्हर डाऊन खोळंबा दिवसभर रांगेत उभं राहून केलेली प्रतीक्षा, त्यामुळे रेशन दुकानाच्या बाहेर नेहमीच वाद होताना दिसत आहेत. त्यामुळे शासनानं जुन्याच पद्धतीने धान्य देण्यास सुरुवात करावी अशी मागणी दुकानदार आणि ग्राहक करतायत. सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे तो. त्या भाड्या जातं आम्हाला हे होतं, नेटवर्क नाही भेटलं तर प्रॉब्लेम होतं, परत या परत जा. मग ह्या सुना काय बोलतात, आई तुम्हीच जा आम्ही नाही जाणार, असं आहे ना. हे बंद केलं ना पॉश मशीन आणि साधं लिहून घेतले सहीवर आणि दिलं आम्हाला धान्य, हेच आम्हाला सरकारने जुनी पद्धत चांगली होती. हो, असं जुनी पद्धत चांगली आहे. हो, नेटवर्कचा प्रॉब्लेम होतं, रिक्षा भाड्याने यायचं एवढ्या लांबून, फ्री रेशन देतात पण आमचं काय होईत नाही ना, रिक्षालाच जातात पैसे. तुम्ही शासनाला काय मागणी कराल? शासनाला सांगणार आहोत आम्ही, आम्हाला ही मशीन नको, पॉश मशीन साधं आहे तेच द्या आम्हाला. मधुशीर पाटील, आपण एक रेशन दुकानदार आहेत आणि सध्या ई पॉशच्या मशीनमुळे वारंवार ग्राहकांच्या तक्रारी येतात. याकडे आपण कसं बघतो आणि काय सांगाल सरकारला? 1983 पासून मी रेशनचं दुकान चालवतो. आता हे चालवत असताना ई पॉश मशीन आली, ती सर्व दुकानदारांनी स्वीकारली. ते स्वीकारूनसुद्धा आम्ही धान्य वाटप चालू केला. आता ई पॉशला कधी रेंज नाही, कधी ई पॉश मशीन बिघडतंय. आता त्या जुन्या झालेल्या ई पॉश मशीनवरती जी काय वयस्कर लोक आहेत त्यांचे अंगठे येत नाही, आणि ते अंगठे नाही आले त्याच्यामुळं आता ह्या 6 महिन्यापासून खालचे जे अधिकारी असतील, मग पुरवठा निरीक्षक असेल, तहसीलदार असतील, हे धान्य लोकांना देत नाही. आता त्याचा अंगठा आला नाही तर आम्हाला दुकानदारांना धान्य देता येत नाही. आता तो धान्य दिला नाही की पुढच्या महिन्यात त्याचं धान्यच येत नाही. त्याच्यामध्ये स्थानिक लोकांचे आणि दुकानदारांमध्ये वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता कसा थांबवायचा, तर आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे त्याबाबत विचारलं. त्यांनी सांगितलं नाही, तहसीलदारांनी द्यायला पाहिजे धान्य. इकडं तहसीलदारांना सांगायला आलो की तहसीलदार सांगतात नाही, ते पुरवठा अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे. पुरवठा अधिकारी सांगते तहसीलदारनी द्यायला पाहिजे. म्हणजे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहते अशी परिस्थिती आता झालेली आहे. याच्यामध्ये शासनाने दखल घ्यावी. एक तर ह्या अधिकाऱ्यांनीच आता ही सगळी कुठली कार्डधारक आहेत काय आहेत हे सगळं अधिकाऱ्यांनी फायनल केलेलं आहे. ह्याच्यात दुकानदाराचा काय हे नाही राहिलेला. जर तुम्ही यापूर्वी आता 2-3 वर्ष जर चालवत असाल ई पॉश मशीनच्या ह्याच्यातनं, आणि आता तुमच्या ई पॉश मशीन चालत नसेल, आता सर्व्हर डाऊन असेल, तर त्याला आता वाटप करायला लोकांना द्यायला पाहिजे ना धान्य. धान्य पण बंद द्यायचं नाही आणि ई पॉश मशीन पण चालवायची नाही. त्याच्यामुळं दुकानदार आणि कार्डधारक याच्यामधला जो दुरावा निर्माण झाला आहे, त्याच्यामुळं काय करता येत नाही ना. त्याला काय करणार दुकानदार तरी? दुकानदाराला आता मारतील लोक अशाने. साहेब, वारंवार काही जे ज्येष्ठ जुनी लोक आहेत आदिवासी खेडीपाड्यामध्ये, या लोकांचं कधी कधी मशीनला अंगठा उठत नाही, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना धान्य मिळत नाही किंवा त्यांचं धान्यापासून वंचित राहावं लागतं. याकडे सरकारला काय सांगाल? धान्य आता जे धान्य ज्यांच्या नावावर आहे, कार्ड ज्यांच्या नावावर आहे, त्यांचं धान्य ते ई पॉश मशीनला तो अंगठाच येत नाही. आता ह्याला दुकानदार काय करणार? काय करू शकतो दुकानदार? काहीच नाही करू शकत नाही. आता ते तक्रारी आम्ही करून सगळ्या मान्य करतात, तहसीलदार करतात, पुरवठा अधिकारी करतात, जिल्हा पुरवठा अधिकारी करतात की ते येत नाही म्हणून. मग आता त्याला दुसरा मार्ग काय आहे, तर तुम्ही त्याला असंच द्यायला पाहिजे ना धान्य. आमच्या माध्यमातून तुम्ही सरकारकडे काय मागणी कराल या विषयात? सरकारने आता ह्याच्या बाबतीमध्ये या अधिकाऱ्यांचा चाललेला खेळ थांबवायला शासनाने आता याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आता निर्देश दिले पाहिजे की आता तुम्ही हा धान्य आहे, ही जर लिस्ट फायनल असेल तर तुम्ही तो धान्य तुम्ही लोकांपर्यंत पोच करा ना. ह्या महिन्याचा द्यायचा नाही आणि त्या महिन्याचा द्यायचा, आणि तुम्ही वरती शासनाने सांगायचं नाही कोणाचाही एकही कार्डधारक धान्याशिवाय परत नाही गेला पाहिजे. मग तुम्ही अधिकाऱ्यांना निर्देश द्या ना. आता मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले पाहिजे
की बा हे धान्य ज्यांचा कार्डधारक आहे त्यांना तुम्ही द्यायचं, तुम्ही अजिबात थांबू नका, तुम्ही द्या. आता तो अंगठा नाही आला तर तुम्ही त्याला असा द्यायला पाहिजे, ऑफलाईन देता आला पाहिजे. ठीक आहे, चुकी दुकानदाराची नाही ना.